हॅलो स्टुडंट्स, तर आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण वेव्ह मोशनला थोडंसं पुढं नेतोय. आपल्या लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की देर आर डिफरंट फॉर्मॅट्स ऑफ वेव्ह इक्वेशन है ना. वेव्ह ऑन अ स्ट्रिंगला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतं है ना. ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स, देन यू कॅन टेक आउट द 2π आउटसाइड, यू कॅन टेक आउट द ओमेगा आउटसाइड. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि थ्रू दॅट देर विल बी न्यूमेरिकल क्वेश्चन्स. इन दोज क्वेश्चन्स तुम्हाला त्यांना कम्पेअर करायचं आहे. यू हॅव टू सर्टनली नो की विच इक्वेशन यू हॅव टू कम्पेअर इट विथ आणि त्यांनी तुम्हाला आन्सर्स मिळतात है ना. या वेव्ह इक्वेशनच्या क्वेश्चन्सवरती रिलेटेड प्रश्न जे होते न्यूमेरिकल क्वेश्चन्स, दे वर इन टर्म्स ऑफ की हाऊ टू फाइंड आउट द वेवलेंथ, व्हॉट इज द वेव्ह वेलॉसिटी, त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल वगैरे वगैरे असे प्रश्न होते है ना. त्यासाठी तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघा. या लेक्चरमध्ये आपण थोडंसं आता पुढे जातो है ना. जशी हेडिंग दिसते वेव्ह वेलॉसिटी अँड पार्टिकल वेलॉसिटी. नाउ व्हॉट डू वी मीन बाय दॅट. वेव्ह वेलॉसिटी म्हणजे काय हे समजून घ्या. लेट अस इमॅजिन की आपण या स्ट्रिंगवरती एक सायनोसॉइडल वेव्ह अशी क्रिएट केलेली आहे है ना. ही सायनोसॉइडल पल्स आहे है ना. एक पल्स क्रिएट केलेली आहे. हे पॉझिटिव्ह मध्ये डिस्प्लेसमेंट, हे निगेटिव्ह मध्ये डिस्प्लेसमेंट. आणि लेट अस इमॅजिन दॅट द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन दिस डायरेक्शन. ओके, मग काय होईल, थोड्या वेळानंतर तुमच्या या स्ट्रिंगचा शेप असा झाला असेल ना. बघा बरं, ही बघा तुम्हाला समजते का. हा जो पॉइंट होता, हा पॉइंट, हे बघा हा पॉइंट, तो आता 0 झालेला आहे है ना. हा पॉइंट जो आहे तो की पीकला होता, तो आता थोडासा खाली आलेला आहे. आणि हा पॉइंट जो थोडासा खाली होता तो आता पीक वरती गेलेला आहे. समजतं, हे असं थोडंसं वेव्ह जी आहे ती पुढे गेलेली आहे. सो रादर दॅन ड्रॉइंग अ सेपरेट डायग्राम, what if मी या दोन्ही डायग्राम एकाच्या वरती सुपरइम्पोज करेन है ना. मीनिंग तुमची वेव्ह थोड्या वेळानंतर ही अशी काहीतरी झालेली आहे. कॅन आय से दॅट. सॉरी, हे पहा, ही अशी तुमची वेव्ह झाली होती है ना. दिस इज युअर पोझिशन नंबर 1 अँड पोझिशन नंबर 2. म्हणजे थोड्या वेळानंतर नंबर 2 वरती तुमची वेव्ह गेलेली असेल, राईट. आपण वेव्ह वेलॉसिटी म्हणजे काय हे सॉरी अगोदर पाहिलेलं आहेच. वेव्ह तुमची स्ट्रिंग वरती जितक्या स्पीडनं जाते पुढे, दॅट इज कॉल्ड वेव्ह वेलॉसिटी. आणि वेव्ह वेलॉसिटीला आपण डिनोट पण केलं होतं बाय स्मॉल व्ही है ना. वेव्ह वेलॉसिटीला आपण हे डिनोट केलेलं आहे. ओके, आतापर्यंत. हाऊ टू कॅल्क्युलेट वेव्ह वेलॉसिटी, की व्हेन अ वेव्ह इज क्रिएटेड ऑन अ स्ट्रिंग, हाऊ मच डिस्टन्स डज इट कवर आणि हाऊ मच टाइम इट टेक्स, राईट. हाऊ मच डिस्टन्स इट कवर्स अँड हाऊ मच टाइम इट टेक, या दोघांचा रेशो, डिस्टन्स बाय टाइम, दॅट विल गिव्ह यू द वेव्ह वेलॉसिटी. वेव्ह वेलॉसिटी ही या डायरेक्शन मध्ये आहे है ना. आता या डायग्राम मध्ये तुम्ही ती कशी काढू शकाल, तर बघा हा पार्टिकल, ह्या वेव्हचा हा पीक हे बघा इथं होता आणि थोड्या वेळानंतर तो पीक इथं गेलेला आहे. तर इतकं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे त्या पीक पॉइंटचं, हे डिस्प्लेसमेंट डी आहे आणि याला काहीतरी वेळ लागलेला आहे टी टाइम. तर वेव्ह वेलॉसिटी मी म्हणणार डी अपॉन टी. समजतंय. मग पार्टिकल वेलॉसिटी इथं काय आहे, तर पार्टिकल वेलॉसिटी ही वेव्ह वेलॉसिटीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कसं ते बघा. लेट मी यूज अनदर पेन हिअर. लेट मी यूज अनदर पेन. ओके, हा पेन यूज करूयात आपण. ठीक आहे. आता बघा, तुमचं नंबर 1 शेप ब्ल्यू कलर मध्ये दिसतोय, वेव्ह अशी होती, आणि नंतरची वेव्ह ही रेड कलर मध्ये दिसते तुम्हाला, राईट. कॅन आय से दॅट हा जो इथला पार्टिकल आहे, हा इथला पार्टिकल, या इथल्या पार्टिकलला नंतर खाली यावं लागलेलं आहे असं म्हणता येईल का मला. बघा, हा जो इथला पार्टिकल आहे, या पार्टिकलला पण नंतर खाली यावं लागलेलं आहे. हा जो इथला पार्टिकल आहे त्याला पण असं खाली यावं लागलेलं आहे है ना. पण तुम्ही बघितलात इथला जो पार्टिकल आहे ब्ल्यू मधला, त्याला नंतर वर जावं लागलेलं आहे. सी काय आहे, ब्ल्यू कलर मध्ये जो शेप आहे तो प्रिव्हियस आहे आणि रेड कलर मधला जो शेप आहे तो न्यू शेप आहे. म्हणजे ट्रान्झिशन झालेलं आहे ब्ल्यू पासून रेड पर्यंत. स्ट्रिंग तिथंच आहे,
स्ट्रिंगचे पार्टिकल पण तिथंच आहेत, फक्त हे पार्टिकल काय होतात, असे वर आणि खाली असे मूव्ह होतात आणि त्यामुळे तुम्हाला वेव्ह पुढे गेल्यासारखी वाटते. ओके, आय एम अगेन टेलिंग यू, रिमाइंडिंग यू दॅट दीज पार्टिकल्स, हे पार्टिकल जे आहेत, हे बघा, हे पार्टिकल जो इथं होता तो नंतर इथं येणार आहे, हा पार्टिकल जो इथं होता तो इथं येणार आहे, हा पार्टिकल जो इथं होता तो इथं येणार आहे, हा पार्टिकल ब्ल्यू वरचा जो आहे तो इथं नंतर इथं येणार आहे. तो फक्त वर्टिकल मोशनच करू शकतो, है ना. सिमिलरली जो पार्टिकल हे बघा इथं होता त्याला असं वर जावं लागणार आहे आणि तो मग इथलं पोझिशन अक्वायर करणार आहे. हा पार्टिकल परत हे बघा इथं जाणार आहे. असं समजतं तुम्हाला हे असं? आय होप की हे लक्षात यायलंय. सो तुम्ही स्ट्रिंगवरचे कोणतेही जर पार्टिकल घेतलात, स्ट्रिंगवरचा कोणताही एक पार्टिकल जर घेतलात तर तो पार्टिकल या डायरेक्शनमध्ये मूव्ह नाही होत, तो या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. जेव्हा वेव्ह जाते, वेव्ह जेव्हा अशी जाते स्ट्रिंगवरची, this is the direction of the wave propagation, then the individual particle on the string will move like this, vertically upward or vertically downward. हे असं मूव्ह होतात. यामुळेच आपण त्याला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणलं होतं, है ना. तर ही झाली पार्टिकल वेलॉसिटी. सो ऑलवेज रिमेंबर द पार्टिकल वेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू द प्रोपगेशन ऑफ द वेव्ह. ओके, अँड फ्रॉम दीज डायग्राम व्हॉट कॅन आय से, की काही पार्टिकल्स हे खाली येणारे असतील, काही पार्टिकल हे वर जाणारे पण असतात. इट डिपेंड्स, है ना, की वेव्हची पोझिशनिंग कुठं आहे आणि वेव्ह नंतर कोणत्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे. मग आपल्याला या पार्टिकल वेलॉसिटी बद्दल बोलायचं आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस पार्टिकल वेलॉसिटी, तर बघा आपण ट्रॅव्हलिंग वेव्हचं इक्वेशन दिलं होतं काल. y इज इक्वल टू a साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी मायनस के एक्स. हे इक्वेशन काय सांगत होतं तुम्हाला लक्षात असेल तर, दिस इक्वेशन वॉज टेलिंग यू दॅट या टाइमला हा जो एक्स पार्टिकल आहे स्ट्रिंगवरती त्याचं वाय मध्ये डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे. दॅट इज व्हॉट दिस इक्वेशन इज. आणि आपली वेलॉसिटी कुठं आहे, पार्टिकल वेलॉसिटी जी असते, पार्टिकल वेलॉसिटी जी आहे, पार्टिकल वेलॉसिटी ज्याला आपण v आणि एक सुपरस्क्रिप्ट मध्ये p टाकूयात, पार्टिकल, p स्टँड्स फॉर पार्टिकल. वेव्ह वेलॉसिटीला फक्त v होता म्हणून आपण याला vp म्हणतोय. पार्टिकल वेलॉसिटी इज इन y डायरेक्शन म्हणता येईल ना. आणि हे काय आहे, हे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल आहे. मग डिस्प्लेसमेंट वरून वेलॉसिटी कशी काढायची असते, यू हॅव टू डिफरन्शिएट इट, राईट. देअरफॉर particle velocity is nothing but differentiation of y with respect to time. So तुम्हाला या पूर्ण इक्वेशनचं डिफरन्शिएशन करावं लागेल. a into sin omega t minus kx which is, बरोबर काय होईल, a तर तुमचा कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल. साइनचं डिफरन्सिएशन येतं कॉस ओमेगा टी मायनस के एक्स, आणि हा जो ब्रॅकेट आहे आता ओमेगा टी मायनस के एक्स याचं पण डिफरन्सिएशन होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओमेगा टीचं डिफरन्सिएशन होतं ओमेगा, ते इथं बाहेर मल्टिप्लाय होतो. के एक्स तर त्यासाठी कॉन्स्टंट आहेत, सो ते 0 होऊन जातात. सो दिस इज द इक्वेशन फॉर पार्टिकल वेलॉसिटी. बघा, यू हॅव टू राईट इट डाऊन. रिमेंबर, जर वेव्हचं इक्वेशन हे दिलेलं असेल तरच पार्टिकलचं इक्वेशन हे बनतं, कारण याला डिफरन्शिएट केल्यामुळे हा बनलेला आहे. हे सांगण्याचं कारण, इन प्रिव्हियस लेक्चर्स आय हॅव टोल्ड यू की काही ऑथर्स वेव्ह इक्वेशनला ए कॉस ओमेगा टी मायनस के एक्स पण लिहितात. दॅट इज ऑल्सो करेक्ट. मग जेव्हा इथं कॉस येतो त्याचं डिफरन्शिएशन इथं मायनस साइन होत असतं, त्यावेळेला वेव्ह वेलॉसिटी पार्टिकल वेलॉसिटी वुड बी ए ओमेगा मायनस साइन ओमेगा टी मायनस के एक्स असं होऊन जाईल. दॅट इज ऑल्सो करेक्ट. ओके, तर हे झालं आपलं पार्टिकल वेलॉसिटीचं इक्वेशन. मिनिंग पार्टिकल वेलॉसिटी काही कॉन्स्टंट नाही आहे. पार्टिकल वेलॉसिटी ही डिपेंड करते की कोणता एक्स आहे, कोणता टाइम आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू कॉस्ट ती बदलते. अनदर इम्पॉर्टंट पार्ट, हेही तुम्हाला लिहून घ्यायचं आहे ॲज अ स्टार मार्क, की पार्टिकल वेलॉसिटी व्हीपी इज इन वाय डायरेक्शन. ठीक आहे. आता आपल्याला जो इथून महत्वाचा पार्ट घ्यायचा आहे तो काय आहे बघा,
मी इक्वेशन हे पुढच्या ह्याच्यामध्ये लिहितोय है ना. इथं दोन इक्वेशन परत लिहितोय मी. हे वायचं इक्वेशन आहे ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स आणि पार्टिकल वेलॉसिटी आली ए ओमेगा कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. इफ आय ट्राय टू ड्रॉ द ग्राफ है ना, मी जर यांचे ग्राफ जर ड्रॉ केले, कसे ग्राफ बनतील जरा बघा. दोन्ही एकाच्या खाली एक काढूयात आपण है ना. हे पहा, हे असं वायचा ग्राफ कशावरून स्टार्ट होतं, हे साइन कर्व आहे है ना, तर हे असा होणार आहे, हे असा होणार आहे. ओके, हे आहे तुमचा वायचा कर्व राईट. इथं मी मध्ये थोडंसं हे कट करतोय आणि आपण इथं आता खाली लगेच वेलॉसिटी ऑफ पार्टिकलचा पण ग्राफ काढूयात. ओके, हे जे पॉइंट्स आहेत हे मी ॲज अ रेफरन्स म्हणून घेतोय खाली. हे पॉइंट ॲज अ रेफरन्स म्हणून घेतोय मी, नथिंग एल्स. ठीक आहे, वी डोंट नो कुठपर्यंत लागतील आपल्याला खाली. हे बघा, ठीक आहे. ओके, आता कॉसचा ग्राफ कुठून सुरू होत असतो माहिती आहे तुम्हाला. कॉसचा ग्राफ सुरू होत असतो 1 पासून. म्हणजे बघा, इथं हे 0 आहे तर हे 1 पासून सुरू होणार. हे इथं मॅक्सिमम असतं तर तिथं हा कॉस 0 होत असतो. जिथं साइन मॅक्सिमम तिथं कॉस मिनिमम असतो. इथं साइन 0 झाला तर कॉस इकडं आता नेगेटिव्ह मध्ये मॅक्सिमम होतो. परत इथं 0 तर हा मॅक्सिमम होतो. हे असं ह्याचं काम चालत राहतं. वेट अ मिनिट, आय थिंक नाही सॉरी, इथं चुकलं माझं, वेट. हां, इथं मॅक्सिमम आहे तर इथं 0 येईल. इथं 0 आहे तर इथं मॅक्सिमम येणार आहे. येस, आणि इथं मॅक्सिमम आहे तर इथं 0. ओके, तर कॉस कसा तुमचा वेरी करतो बघा. दिस इज हाऊ कॉस वेरीज. हे असा कॉस वेरी करतो. हे आहे वायचं इक्वेशन, हे आहे वेलॉसिटी ऑफ पार्टिकलचं इक्वेशन. चेक करा, काय चेक करायचं आहे तुम्हाला, काय चेक करायचं आहे. लेट मी राईट इट हिअर. जेव्हा तुमचा वाय मॅक्सिमम आहे है ना, या डायग्राम मध्ये तुम्ही हे चेक करा. जेव्हा तुमचा वाय मॅक्सिमम आहे है ना, तेव्हा तुमचं वेलॉसिटी ऑफ पार्टिकल जे आहे ते 0 आहे. चेक करा बरं. जेव्हा तुमचा वाय मॅक्सिमम आहे, बघा इथं वाय मॅक्सिमम आहे, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल 0 आहे. परत इथं वाय मॅक्सिमम आहे, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल 0 आहे. परत इथं वाय मॅक्सिमम आहे, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल 0 आहे. असं का व्हायलंय, कारण की ते इक्वेशन तसे आहेत. साइन आणि कॉस असेच असतात है ना, याच्यात काही नवीन नाही. सिमिलरली उलट, जेव्हा तुमचा वाय 0 आहे, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल तुमचं मॅक्सिमम आहे. इथं बघा, हे बघा, हे वाय 0 आहे, इथं वेलॉसिटी ऑफ पार्टिकल आहे बघा पॉझिटिव्ह मध्ये मॅक्सिमम आलेलं आहे है ना. परत इथं वाय 0 आहे, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल मॅक्सिमम आहे पण अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे, इथं परत तुमचं वाय 0 आहे, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल मॅक्सिमम. सो हे अशा पद्धतीनं दोघं चालत असतात है ना. तर मॅक्सिमम जी पार्टिकल वेलॉसिटी येते, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल मॅक्सिममचं एक स्पेशल इक्वेशन आहे. कॅन यू लुक ॲट हिअर. ह्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही पाहिलात, यू कॅन क्लिअरली सी की ही तुमची मॅक्सिमम वेलॉसिटी असते. कारण हे SHM सारखे इक्वेशन आहे तर ह्यांच्यामध्ये कॉस आणि साइनच्या बाहेर जी टर्म असते तेच एम्प्लिट्यूड असतं राईट. सो ए ओमेगा इज द मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी. दिस विल बी युअर स्टार मार्क. इवन दीज टू विल बी युअर थिअरी इक्वेशन. सो प्लीज राईट देम डाऊन. ओके, बघा पार्टिकलचं हे इक्वेशन आलं, त्याच्यामध्ये कॉसच्या बाहेर जो शिल्लक राहतो तो तुमचा मॅक्सिमम आहे, त्याला एम्प्लिट्यूड म्हणतात तुम्ही. हेच सिमिलर वायच्या केसमध्ये पण होतं. साइनच्या बाहेर जो काही शिल्लक राहतो ए, हे वायचं एम्प्लिट्यूड ए झालं, वेलॉसिटी ऑफ पार्टिकलचं एम्प्लिट्यूड ए ओमेगा झालं है ना. सो मॅक्सिमम वेलॉसिटी इज ए ओमेगा. ह्याचा आपल्याला यूज होणार आहे. आता आपण पुढे लगेच न्यूमेरिकल करतोय, हे सगळं लिहून घ्या तुम्ही.
बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्युनिंग फोर्क विथ अन एम्प्लिट्यूड ए इक्वल टू 1 सेंटीमीटर इज 250 हर्ट्ज. द मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ एनी पार्टिकल इन एअर. बघा, पार्टिकलची मॅक्सिमम वेलॉसिटी म्हणतायत ते. आत्ताच आपण काय म्हटलं ते ए इंटू ओमेगा. ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे पण ओमेगा दिलेला नाही आहे. ओमेगा कसा काढायचा? आपण रिलेशन घेतलेलं होतं फ्रिक्वेन्सी सोबत. ओमेगा इज 2 पाय एफ है ना. ॲम्प्लिट्यूड त्यांनी दिलेला आहे 1 सेंटीमीटर. सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल असं. इंटू 2 इंटू पाय इंटू फ्रिक्वेन्सी आहे 250. किती झालं हे बघा, हे झालं 500 इंटू 10⁻² इंटू पाय. हे 2 0 ह्या -2 सोबत कॅन्सल होतील. इट विल बी 5 पाय मीटर पर सेकंड. आहे का आन्सर? ऑप्शन सेकंड येतं बघा, बी है ना. अशा पद्धतीने हे करायचा आहे प्रश्न. पुढे चलूयात आपण. हां, अ वेव इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ स्ट्रिंग ॲट अन इन्स्टंट. शेप ऑफ द स्ट्रिंग इज शोन. ॲट दिस इन्स्टंट पॉइंट ए इज मूव्हिंग अपवर्ड. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? ओके, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की अशी वेव दिसत होती आणि या मोमेंटला हा जो ए पार्टिकल आहे तो वर जाणार होता. तर याच्यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? इज ऑर आर? वेव ही राईटला ट्रॅव्हल होते. द डिस्प्लेसमेंट ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ बी ॲट दिस पॉईंट असं म्हणता येईल का? असं म्हणता येत ते. हा बघा, ट्रॅव्हलिंग वेव्हचं डायरेक्शन कुठं आहे हे आपण बघूयात. ए पार्टला डिस्कस करूयात, पण लेट अस डिस्कस ऑन बी पार्ट कारण तो इझी आहे. डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूड म्हणतायत ते, इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ बी. बघा ना, बी सगळ्यात वर आहे ना. सो हेच जे डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड आहे हे बीचं ॲम्प्लिट्यूड या वेळेला म्हणता येईल. सो बी इज ॲट द पीक. सो हे तर करेक्ट आहे. ओके, हे करेक्ट आहे. त्यानंतर सी काय म्हणलंय? ॲट दिस वेलॉसिटी ऑफ सी इज ऑल्सो डायरेक्टेड अपवर्ड. हे बघूयात. फेज डिफरन्स बिटवीन ए अँड सी मे बी इक्वल टू π/2. ओके, आता बघा, ॲक्च्युली हा जो ऑप्शन आहे ना, हा ऑप्शन थोडासा रॉंग येतो. इथं मे बी म्हटलेलं आहे त्यांनी, मे बी. हा डी सी पांडेचा क्वेश्चन आहे आणि यांनी याच्यामध्ये आन्सर डी इज इनकरेक्ट म्हणलेला आहे, राईट. बट इट कॅन बी करेक्ट ऑल्सो. का बरं? तर ए आणि सी पॉईंट्स बघा तुम्ही, ए आणि सी पॉईंट्स, हे ए आणि सी आहेत. हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जे तुम्हाला दिसतंय, कॅन यू सी दॅट दिस इज हाफ ऑफ द वेव लेंथ. कोणतं? या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत हे हाफ ऑफ द वेवलेंथ आहे, राईट. आता आपण पुढेच ही कॉन्सेप्ट पाहणार आहोत, पण इथेही पाहिल्याने काही फरक नाही पडत. जेव्हा तुमची वेव पूर्ण एक वेवलेंथ ट्रॅव्हल करते है ना, व्हेन इट ट्रॅव्हल्स अ कंप्लीट वेव लॅम्डा, त्याच्यामध्ये जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी होते त्याच्यामध्ये दॅट करस्पॉन्ड्स टू 1 सर्कल. एक वेव म्हणजे काय? यू हॅव स्टार्टेड फ्रॉम सम पॉइंट and you have reached the same point again which happens in a circle. म्हणजे तुम्ही एक सायकल कंप्लीट केलेला आहे अँग्युलरच्या टर्म्समध्ये जर म्हटलं तर. मीनिंग तुम्ही 2π अँगल कव्हर केलेला असतो. हे आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, सो लॅम्डा पाथ मीनिंग 2π अँगल, हे 2π रेडियन असतो. सो λ/2 डिस्टन्सला तुम्ही ह्याचा हाफ म्हणजे पाय रेडियन कव्हर करतात. और λ/4 तुमचा π/2 होऊ शकतो ना, बघा बरं. सो द रिझनिंग दॅट आय एम गिव्हिंग यू इज, ह्या 2 पॉईंटमध्ये λ/2 आहे, मीनिंग पाय रेडियन होता. पण ए आणि सी पॉईंट त्यापेक्षा अजून जवळ आहेत ना, हे अजून कमी आहे, हे अजून कमी आहे. सो दिस कॅन बी π/2, दिस कॅन बी π/2. सो ऑप्शन डी पण यायला हवं होतं, पण त्यांनी दिलेलं नाही आहे. व्हॉट आय बिलीव्ह द रिझन फॉर दिस आन्सर इज, ह्याचा आन्सर त्यांनी जे दिलेले आहेत तेही सांगतो मी. डी न देण्याचं रिझन मे बी असं असू शकतं की इथं रादर दॅन π/2 इथं पाय त्यांनी द्यायला हवा होता, की फेज डिफरन्स बिटवीन ए अँड सी मे बी इक्वल टू पाय. तर ए अँड सी मध्ये तर डेफिनेटली पाय होणार नाही, कारण तो या दोघांमध्ये झाला असता. तर असं जर ऑप्शन असतं तर डेफिनेटली डी नसता आला. ओके, बट असू शकतं, एखादा एरर असू शकतो. हे सगळं मी आता कट करतोय है ना, हे सगळं कट करतोय मी.
आपण आता ते वेलॉसिटीवरच्या क्वेश्चनकडे थोडंसं लक्ष देऊ, तो इम्पॉर्टंट आहे ना. ह्याच्यामध्ये आपलं बी आणि डी आले होते ऑलरेडी, ठीक आहे ना. बी आणि डी आपण लिहून टाकूयात. ओके, आता वेव इज ट्रॅव्हलिंग टू द राईट अँड ॲट दिस इन्स्टंट सी इज ऑल्सो डायरेक्टेड अपवर्ड. ह्या दोन ऑप्शनवरती आपल्याला फोकस करायचा आहे. ओके, तर मी काय करतोय बघा, इमॅजिन करतोय, लेट्स इमॅजिन दॅट द वेव इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स राईट. जसं हे म्हणतायत ना तसं ट्राय करूयात आणि एक डायग्राम काढूयात आपण. कोणती डायग्राम? वेव जर राईट साईडला ट्रॅव्हल झाली असती तर काय झालं असतं, काय झालं असतं, हा जो पीक आहे तो इथं आला असता, राईट. हा पीक थोडासा पुढे गेला असता, हा पॉईंट थोडासा इथं आला असता. तुम्हाला लक्षात येते का? ही वेव आहे बघा, मी अशी थोडी थोडी पुढं सरकवतोय, राईट. ह्यानंतर सगळ्या पॉइंट्सना आपण एकत्र करणार आहोत टू एक्झॅक्टली शो यू की वेव ही कशी दिसली असते. हे बघा, हे अशी वेव दिसली असती ना, डू यू सी? जर वेव ही राईट साईडला जर ट्रॅव्हल करत असती तर समजते, अशी वेव झाली असती. ब्लॅक कलर मध्ये ओरिजिनल वेव, पर्पल कलर मध्ये आफ्टर सम टाइम, राईट. इफ दिस ऑप्शन इज करेक्ट, दिस शुड हॅव बीन द वेव शेप नाव, है ना. बट लुक ॲट पॉइंट ए, लुक ॲट पॉइंट ए. पॉइंट ए तुमचा इथं आहे अगोदरच्या केसमध्ये, आता तो इथं होणार आहे ना. आपण काय म्हणलं होतं, जेव्हा वेव तुमच्या स्ट्रिंगवरती जाते पार्टिकल इकडं असे जात नाहीत, पार्टिकल फक्त वर खाली होतात. मीनिंग ए पार्टिकल हॅज कम डाऊन टू दिस लेवल अकॉर्डिंग टू माय ऑप्शन ए. वेव जर राईट साईडला जात असेल तर ए पॉइंट खाली यायला पाहिजे होता. म्हणजे ए ची वेलॉसिटी डोंट यू थिंक अशी असायला पाहिजे होती. पण त्यांनी डायग्राम मध्ये काय म्हणलेलं आहे, ॲट दिस इन्स्टंट पॉइंट ए इज मुव्हिंग अपवर्ड. हे असं आहे ना, हे असं आहे. म्हणजे राईट साईडला वेव घ्यायची जर म्हटली, ए शुड मूव्ह डाऊनवर्ड विच इज अपोजिट टू व्हॉट इट इज गिवन. मीनिंग हा ऑप्शन रॉंग आहे. द वेव इज नॉट ट्रॅव्हलिंग टू द राईट, इट इज ॲक्च्युअली ट्रॅव्हलिंग टू द लेफ्ट. तेही एकदा ट्राय करून बघू आपण, है ना. तेही एकदा ट्राय करून बघू, लेफ्टला नेऊन बघू आपण याला. बघा आता लेफ्टला कसं न्यायचं बघा, हा तुमचा बी पॉइंट इथं आला पाहिजे, हे बाकी सगळे पॉइंट असे झाले पाहिजेत, है ना. हे अशी वेव आली पाहिजे आणि नंतर सगळेच पॉइंट थोडे 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 तुम्ही लेफ्टला सरकवले पाहिजेत. ओके, नाव लेट अस कनेक्ट इट, लेट अस कनेक्ट इट. हे बघा, हे असं कनेक्ट केलं आपण, हे असं झालं आणि आय एम सेइंग की हे असं इकडं मूव्ह होणार आहे. नाव लुक ॲट पॉइंट ए, लुक ॲट पॉइंट ए, व्हॉट इज हॅपनिंग देअर. लुक ॲट पॉइंट ए. पॉइंट ए इथं होता आणि वेव जर लेफ्टला जाणार असेल तर त्याला इथं यावं लागणार आहे. बघा, त्याची वेलॉसिटी अपवर्ड आली. म्हणजे येस, दिस इज करेक्ट, दिस इज करेक्ट. द वेव इज मुव्हिंग नॉट टू द राईट बट टू द लेफ्ट. हे असतं तर ऑप्शन ए करेक्ट आला असतं. सी बद्दल बोलायला, ॲट दिस इन्स्टंट वेलॉसिटी ऑफ सी इज ऑल्सो डायरेक्टेड अपवर्ड. चेक करा आता, आपल्याला माहिती की हे असं व्हायला पाहिजे, है ना. सी इथं होता, नंतर सी कुठं जायला पाहिजे बघा, हे 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 खाली आलेलं आहे ना, हे इथं आलेलं आहे. मीनिंग सी ची वेलॉसिटी ॲक्च्युली डाऊनवर्ड असायला पाहिजे. वेव तुमची लेफ्टला जाते हे आता एस्टॅब्लिश केलेलं आहे आपण. सो इन दॅट केस सी मस्ट बी मुव्हिंग डाऊनवर्ड. म्हणजे हा पण ऑप्शन रॉंग येतो. सो हिअर बी इज करेक्ट अँड डी इज करेक्ट. ओके, पुढे जाऊयात आपण. हां, आपण या पार्ट बद्दल बोलत होतो. ओके, फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. काय आहे हा पार्ट बघा. आपण जर एखादी वेव अशी क्रिएट जर केली, ही वेव आहे अशी समजा, ही वेव आहे, है ना, अशी वेव आहे. ह्याच्यामध्ये एक वेव लेंथ म्हणजे हे इथून, है ना, हे इथपर्यंत असतं, राईट. दिस इज युअर वन वेव लेंथ, राईट. तर काय म्हणतात बघा, स्ट्रिंगवरती ही तुमची वेवलेंथ जी आहे, ह्या लेंथला एका वेगळ्या टर्ममध्ये प्रोनाऊन्स केलं जातं. इट इज कॉल्ड पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स आहे ना, पाथ डिफरन्स म्हणतात. म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत पाथ डिफरन्स किती आहे तर लॅम्डा. ओके, ॲक्च्युली पाथ डिफरन्स टर्म इज नॉट यूज्ड फॉर अ सिंगल वेव. ती दोन वेवला जेव्हा तुम्ही कम्पेअर करतात ना तेव्हा वापरलं जातं की दोन वेवनी
किती वेगवेगळे पाथ कव्हर केलेले आहेत, पाथ डिफरन्स है ना. बट वी कॅन गेट द आयडिया फ्रॉम वन सिंगल वेव्ह ऑल्सो. तर बघा, पाथ डिफरन्सला जनरली डेल्टा एक्स ने डिनोट केलं जातं है ना. पाथ डिफरन्स जो आहे त्याला जनरली डेल्टा एक्स ने डिनोट करतात. आणि दुसरा टर्म कोण आहे, फेज डिफरन्स. फेज डिफरन्स है ना. फेज डिफरन्स म्हणजे काय आता, तर परत या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ॲज इन द प्रिव्हियस क्वेश्चन आपण काय म्हणलं की अँगल किती कव्हर झाला आहे, इट हॅज कम्प्लिटेड वन सर्कल. एक वेव्ह म्हणजे एक सर्कल झाली, एक सायकल झाली, meaning 360 degree angle. That angle is nothing but the phase it has covered है ना. So phase difference ला असं डेल्टा फाय मध्येही लिहिता येतात है ना. So I will tell you the units हे ॲक्च्युली कशामध्ये आहेत. हा जो पाथ डिफरन्स असतो ही ॲक्च्युली लेंथ आहे. सो लेंथ जी असते तुमची ती आपण मीटर मध्ये देतो है ना. लेंथ इन मीटर मध्येही असते पाथ डिफरन्स. पण फेज डिफरन्स जो असतो तो आहे ॲक्च्युली अँगल, जो की रेडियन मध्ये पण देतात किंवा डिग्रीज मध्ये पण दिला जाऊ शकतो. 30 डिग्री 6 डिग्री हेही व्हॅलिड आहे बरं का. तर आता आपल्याला इथं स्टँडर्ड काही गोष्टी द्यायच्या आहेत की जेव्हा तुम्ही लेम्डा पाथ कव्हर करतात, इट मीन्स तुम्ही 2 पाय रेडियन कव्हर केलेला आहे, 2 पाय रेडियन और 360 डिग्री पण तुम्ही म्हणू शकता. ह्या दोघांचा अर्थ सेमच असतो. वेन द पाथ डिफरन्स इज लेम्डा, अँगल वाईज यू हॅव कवर्ड 2 पाय रेडियन और 360 डिग्री. याचा अर्थ करा तुम्ही. लेम्डा बाय 2 पाथ जर झाला, इट मीन्स इट इज पाय रेडियन और 180 डिग्री. हेही झालं. ह्याचा अजून अर्थ करा. लेम्डा बाय 4 मीनिंग इथं आलं पाय बाय 2 रेडियन और 90 डिग्री. समजतंय. हे असे काही स्टँडर्ड आहेत, असे काही स्टँडर्ड आहेत. तर ॲक्च्युली ह्या सगळ्यांना लक्षात कसं ठेवायचं बघा. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. लेम्डा पाथ डिफरन्स करस्पॉन्ड्स टू 2 पाय radian, right? Then an unknown path difference delta x would corresponds to the respective phase difference. जर असेल है ना, lambda corresponds to 2 pi, delta x corresponds to delta phi. How to calculate this delta phi? तर delta phi is equal to, use unitary method, meaning delta x into 2 pi divided by lambda. हे बघा बरं एकदा यूज करून. हे इक्वेशन या केसेससाठी, ह्या खालच्या 2 केसेससाठी एकदा ट्राय आउट करून बघा. म्हणजे डेल्टा एक्स जर आपण लेम्डा बाय 2 टाकला इथं, लेम्डा बाय 2, लेम्डा विल गेट कॅन्सल आउट आणि खालचा 2 या वरच्या 2 सोबत कॅन्सल होऊन पाय शिल्लक राहील. बघा फेज डिफरन्स पाय होता ना. सो दिस इक्वेशन इज क्वाईट युजफुल फॉर अस. कोणत्याही आता फेज पाथ डिफरन्ससाठी फेज डिफरन्स काढू शकतात किंवा कोणत्याही फेज डिफरन्ससाठी पाथ डिफरन्स काढू शकतात. मी हे फक्त तुम्हाला काही मधले दिलेले आहेत. यू कॅन कॅल्क्युलेट ए फेज डिफरन्स इज लाईक 30 डिग्री 60 डिग्री 45 डिग्री. ते पण तुम्ही किती पाथ डिफरन्स असेल ते काढू शकतात फ्रॉम दिस फॉर्म्युला. ओके. याच्यासोबत अजून एक गोष्ट असते. देर इज अनदर पार्ट हिअर. तेही लगेच मी पुढे तिथे ऍड करतो बघा. याला थोडंसं मी इकडे मूव्ह करतो. ओके. हा, हे 2 गोष्टी झाल्या आपण पाथ आणि फेज है ना. देर इज अनदर पार्ट हिअर विच इज ऑल्सो कॉल्ड टाइम डिफरन्स. लगेच त्याच्यासोबत ऍड करूयात. ऑल दीज 3 टर्म गो हँड इन हँड. टाइम तर आपण सेकंड मध्येच देतो माहिती आपल्याला. तर बघा, एक वेवलेंथ कंप्लीट करायला किंवा 2 पाय सायकल 2 पाय रेडियन कंप्लीट करायला यू नीड कॅपिटल टी टाइम. कॅपिटल टी इज द टाइम पिरियड. याच्या ब्रॅकेटमध्ये टाइम पिरियड लिहिणं तुम्ही जरुरी आहे है ना. सिमिलरली जर पाथ जर हाफ होत असेल,
रिस्पेक्टिव्हली अँगल हाफ होतो, टाइम पण हाफ होतो. इट विल टेक ओनली हाफ ऑफ द टाइम पिरियड टू कव्हर द λ/2 डिस्टन्स. सिमिलरली λ/4 डिस्टन्सला ह्याच्या रिस्पेक्टमध्ये ते परत 1/4 झालेलं आहे, तर इथं टाइम पण 1/4 होतो. सो हे बघा तिघ जण कसे लिनियर पद्धतीने एकमेकावर डिपेंड करतात, राईट. अँड दिस इज व्हॉट द मोस्ट क्रुशियल पार्ट ऑफ द वेव्ह कॅरेक्टरिस्टिक इज. याच्यावरती खूप भरपूर क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील, है ना. तुम्हाला फक्त हे स्टँडर्ड लक्षात ठेवायचं, हे वाला टाइमसाठी पण असंच इक्वेशन्स तुम्हाला क्रिएट करता येतील, डोंट वरी. बट आफ्टर सम टाइम यू गेट यूज टू दिस, की तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची पण गरज पडत नाही, ठीक आहे, आरामात होऊन जाईल हे. पुढचा प्रश्न आपण ह्याच्यावरतीच आहे तो बघूयात. बघा, द फेज डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स सेपरेटेड बाय बघा 0.8 मीटर, सेपरेटेड बाय 0.8 मीटर, म्हणजे मीटर आहे म्हणजे हे पाथ डिफरन्स आहे. दिस इज द पाथ डिफरन्स इन अ वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 120 हर्ट्ज इज 0.5 पाय. बघा फेज डिफरन्स 0.5 पाय आहे, म्हणजे डेल्टा फाय is 0.5 pi, है ना. The velocity of the wave will be, okay. काय करावं लागेल आपल्याला, त्यांनी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सी आपण काय करू शकतो, आपण याच्यावरून वेव्ह लेंथ काढू शकतो. बघा कसं, आपण काय म्हटलं होतं तुम्हाला, 1 वेव्ह लेंथ करस्पॉन्ड्स टू 2 पाय रेडियन, आणि त्यांनी काय म्हणतायत 0.8 मीटर corresponds to 0.5 pi, है ना. मी ती युनिटरी मेथड लिहितोय बरं का. सो आय कॅन कॅल्क्युलेट लॅम्डा फ्रॉम हियर. लॅम्डा मस्ट बी इक्वल टू, या दोघांना क्रॉस करा, 0.8 इंटू 2 पाय डिवाइड बाय 0.5 पाय. तुम्हाला जर हे लक्षात नाही आलं, यू कॅन गो बॅक टू द प्रिव्हियस स्क्रीन अँड यू कॅन यूज दिस फॉर्म्युला ऑल्सो. हाच वापरल्यानंतर तो आलेला आहे, डोंट वरी अबाउट दॅट, ओके. हां, किती येईल हे आन्सर बघा, हे कॅन्सल होऊन इथं 4 शिल्लक राहील. 0.8 इंटू 4 इज 3.2 मीटर. सो दिस इज द वेव लेंथ ऑफ द वेव. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि स्पीड विचारलेली आहे. नाउ वी नो an equation where wave speed is wavelength into frequency. Already सांगितलं होतं मी तुम्हाला. So 3.2 into frequency is 120, है ना. किती होईल हे, 3.2 चा पॉइंट ऍडजस्ट करा, इट इज 32 into 12. So the final answer is 384. सॉरी, हे आपल्याला स्पीड काढायची आहे ना, स्पीड काढायची आहे. मीटर पर सेकंड आय थिंक हे आन्सर आहे का. हां, ऑप्शन बी आहे बघा. अशा पद्धतीने हे होतं, है ना. पुढे चलूयात आपण.